पोलिसांचं प्रसंगावधान आणि करडी नजर काय करून दाखवू शकतं याचा प्रत्यय नुकताच आलाय। खरं तर पुण्यामध्ये आपल्याच मित्राचा गळा चिरून हत्या करून पसार झालेलं 4-5 जणांचं एक टोळकं लातूरमध्ये पोलिसांनी अटक केलं। मात्र ज्यावेळी या टोळक्याला अटक झाली किंवा त्यांना ताब्यात घेतलं होतं त्यावेळी हे एखाद्या गुन्ह्यामधले आरोपी आहेत, गुन्हेगार आहेत हे लातूर पोलिसांना ठाऊक सुद्धा नव्हतं। केवळ थोडासा संशय आलेला होता, त्यांच्या हालचालींवरून काहीतरी डाऊट आला होता आणि त्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं गेलं आणि यामुळेच पुण्यातल्या एका मोठ्या गुन्ह्याचा छडा सुद्धा लावला। नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। ही घटना आहे 24 जानेवारीची। 24 जानेवारीला वाघोली परिसरामध्ये ज्या ठिकाणी खरं तर गुन्हे शाखेचं कार्यालय त्याच्या समोरच असलेल्या उच्चभ्रू इमारतीमध्ये प्रतीक मोरे नावाच्या एका मुलाचा फ्लॅट आहे। 10व्या मजल्यावरती हा फ्लॅट आहे। याच फ्लॅटमध्ये जवळपास हे 6-7 जण मित्र जे आहेत ते भेटलेले होते। या मित्रांमध्ये आंबेडकर वसाहतीमध्ये राहणारा विकी दिवटे नावाचा सुद्धा एक तरुण होता। हा 21 वर्षीय विकी दिवटे तिथे त्यांच्या मित्रांबरोबर गेलेला होता आणि सगळेच मित्र मजा मस्ती करत होते, पार्टी चालू होती, गप्पा गोष्टी चालू होत्या। असं सुरू असताना किरकोळ कारणावरून काहीतरी खटका उडला। या सगळ्यांचे वाद झाले। हे वाद इतके टोकाला गेले की या 4-5 जणांनी मिळून विकी दिवटे याची गळा चिरून हत्या केली। त्याच्यानंतर हत्या झाल्याच्या नंतर आता या सगळ्यांना कुठेतरी भीती होती की पोलीस आपल्याला ताब्यात घेतील, अटक करतील, हा खुनाचा गुन्हा जेव्हा केव्हा उघडकीस येईल तेव्हा आपण सगळे अडकले जाऊ याची भीती होती। त्यामुळे या सगळ्यांनी काय केलं तर हे सगळे या फ्लॅटमधून बाहेर पडले आणि पुणे शहर लवकरात लवकर सोडायचं हा विचार केला। हा विचार करून हे सगळे कुठे गेले तर लातूरला गेले। लातूरच्या साईनाका रिंग रोड परिसर जो आहे त्या परिसरामध्ये हे सगळे एक पेट्रोल पंप आहे। या पेट्रोल पंपाच्या इथे एका झाडाखाली प्रचंड अंधार होता आणि या अंधाऱ्या भागामध्ये हे 5 जण त्या ठिकाणी बसलेले होते। त्यामुळे मुळातच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 24 तारखेला हा गुन्हा झालेला होता आणि 25 तारखेच्या संध्याकाळी लातूर पोलिसांचं चार्ली पथक जे आहे ते याच परिसरामध्ये रिंग रोडच्या परिसरामध्ये गस्त घालत होतं। त्यावेळेस त्यांची नजर या 4-5 जणांवरती पडली। मुळातच अंधाऱ्या परिसरामध्ये इतकं चेहऱ्यावरती कुठेतरी गंभीर भाव असलेलं, टेन्शन मध्ये असलेले हे टोळके दिसत होते आणि 100% यांनी काही ना काहीतरी केलंय असा एक दाट संशय लातूर पोलिसांच्या या पथकाच्या मनात आला। त्यामुळे त्यांनी या 5ही जणांकडे त्यांची तपासणी केली, त्यांची विचारपूस केली। मात्र त्यावेळी या 4-5 जणांनी उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली। त्यामुळेच पोलिसांचा संशय बळावला। मग पोलिसांनी या 4-5 जणांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांचा एक ग्रुप फोटो काढला आणि हा ग्रुप फोटो वेगवेगळ्या पोलिसांच्या ग्रुपवरती पाठवून दिला। अर्थात हा फोटो पुणे पोलिसांच्या सुद्धा ग्रुपवरती आला आणि पुणे पोलिसांना लगेचच कळलं की हे त्याच प्रकरणामधले आरोपी आहेत। अर्थात ज्यांनी विकी दिवटे या आपल्याच मित्राचा खून केलेला होता हे 5ही जण त्याच खून प्रकरणातले आरोपी आहेत हे पुणे पोलिसांना कळलं। पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमनं लगेचच वरती तसं कळवलं, लातूर पोलिसांना कळवलं आणि त्यानंतर लातूर पोलिसांनी त्यांची कस्टडी स्वतःकडे ठेवली। लगेचच पुढच्या काही वेळामध्ये हे सगळेच आरोपी पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आणि आता हे सगळे आरोपी पुणे पोलिसांच्या अटकेत असलेले पाहायला मिळतात। त्यामुळे पोलिसांची एक नजर, त्यांचं एक प्रसंगावधान किती बदल घडवू शकतं किंवा एखादा गुन्हा होण्यापासूनही रोखू शकतं किंवा एखादा गुन्हा झाला असेल तर त्यातल्या आरोपीला अटकही कशा पद्धतीने होऊ शकते या सगळ्याचं कुठेतरी हे जिवंत उदाहरण म्हणावं लागेल। अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुणे पोलीस नेमकं कशा पद्धतीने या आरोपींना त्यांची जी काही शिक्षा असेल या शिक्षेपर्यंत पोहोचवतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।